तर मिळालं प्रकाशाचे परावर्तन या पाठाच्या दरम्यान आता आपण पाहणार आहोत सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तर ही कोणत्या प्रकारची आहे ती देखील बघण्याचा प्रयत्न करण्यात. आपल्याकडे 4 टास्क आहेत. त्या 4 टास्कपैकी आपला सराव आपला जो प्रथम आहे त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. पण इथे तुम्हाला काय एक प्रश्न आहे आणि तुम्हाला इथे 2 ऑप्शन्स आहेत. त्या 2 ऑप्शनपैकी आपल्या इथे एक करेक्ट आन्सर असणार आहे. ते आन्सर कोणतं आहे ते देखील बघण्याचा आता आपण प्रयत्न करूया. बघा आता इथे पाहणार आहोत. जो पहिला प्रश्न आहे आपण रीड करणार आहोत. चकाकणारा पृष्ठभाग प्रकाश डायरेक्ट शोषून घेतो व त्यामुळे प्रकाशाचे परावर्तन होते. बघा आता आपण पाहणार तुला 2 ऑप्शन आहेत, कमी आहेत आणि जास्त आहेत. या 2 पैकी जे आपल्याला उत्तर असणार आहे, जो चकाकणारा पृष्ठभाग आहे तो प्रकाश कसा आहे, तो कमी शोषून घेतो का तो जास्त शोषून घेतो. तर आपलं योग्य उत्तर आहे चकाकणारा जो पृष्ठभाग जो प्रकाश आहे तो कमी शोषून घेतो आणि त्यामुळे प्रकाशाचे हे परावर्तन होते. हे आपले इथे करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, परावर्तित किरण प्रत्यक्ष एकमेकांना छेदत नाहीत त्यावेळेस प्रतिमेला डॅश डॅश प्रतिमा म्हणतात. मग कोणत्या प्रकारची प्रतिमा म्हणतात, वास्तव प्रतिमा म्हणतात का आभासी प्रतिमा म्हणतात. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे परावर्तित किरण हे प्रत्यक्ष जेव्हा एकमेकांना छेदत नाहीत त्यावेळेस त्या प्रतिमेला आभासी प्रतिमा म्हणतात. हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सपाट आरशात व्यक्तीची प्रतिमा ही पूर्ण दिसण्यासाठी आरशाची उंची ही डॅश असावी लागते. जर आपल्याला सपाट आरशामध्ये जर आपल्याला व्यक्तीची प्रतिमा ही जर पूर्ण दिसायची ठरली तर आपल्याला आरशाची जी उंची आहे ती किती घ्यावी लागणार आहे, असावी दुप्पट घ्यावी लागणार आहे का निम्मी घ्यावी लागणार. तर आपलं योग्य उत्तर आहे निम्मी असावी लागणार आहे. सपाट आरशात व्यक्तीची प्रतिमा ही जर पूर्ण दिसायची तर आरशाची जी उंची आहे ती आपल्याला निम्मी असावी लागते. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, आरशाचा जो ध्रुव व वक्रता केंद्र यातून जाणाऱ्या सरळ रेषेस आरशाचा डॅश डॅश म्हणतात. मग याच्यातून आपलं काय उत्तर आहे, मुख्य अक्ष आहे का नाभी अंतर आहे. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे आरशाचा ध्रुव व वक्रता केंद्र यातून जाणाऱ्या सरळ रेषेस आरशाचा आपण त्याला म्हणणार आहोत मुख्य अक्ष असे आपण त्याला म्हणणार आहोत. ते आपलं करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, बहिर्वक्र आरशाला डॅश डॅश आरसा म्हणतात. आता बहिर्वक्र आरशाला काय म्हटलं जात आहे, मग तो ऑप्शन आहे अभिसारी म्हटलं आहे का अपसारी म्हटलं आहे. तर बहिर्वक्र आरशाला अपसारी आरसा असे म्हणतात. हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश प्रतिमा ही पडद्यावर मिळवता येते. मग कोणत्या प्रकारची प्रतिमा आहे ती पडद्यावर मिळवता येते, मग वास्तव प्रकारची का आभासी. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे वास्तव प्रतिमा जी आहे ती पडद्यावर मिळवता येते. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आभासी प्रतिमा ही पडद्यावर मिळवता येत नाही. वास्तव जी प्रतिमा आहे ती आपण पडद्यावर घेऊ शकतो. आपलं नेक्स्ट आहे, आंतरप्रक आरशाचे नाभी अंतर हे डॅश डॅश असते. मग कोणते आहे, धन आहे का ऋण आहे. तर आंतरवक्र आरशाचे जे नाभी अंतर आहे ते कसे आहे, ऋण आहे. आणि जे बहिर्वक्र आरशाचे जे अंतर आहे ते धन आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आपलं नेक्स्ट आहे, एकमेकांशी काटकोनात उभ्या केलेल्या आरशामध्ये एका वस्तूच्या ह्या डॅश डॅश प्रतिमा मिळवतात. मग किती प्रतिमा मिळू शकतात, 3 प्रतिमा मिळू शकतात का 2 प्रतिमा मिळू शकतात. तर यापैकी आपलं एक उत्तर आहे एकमेकांशी काटकोनात उभ्या केलेल्या आरशामध्ये एका वस्तूच्या आपल्याला 3 प्रतिमा ह्या मिळवता येतात. हे आपलं इथे करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट आहे, डॅश डॅश अशा पृष्ठभागावरून प्रकाशाचे अनियमित परिवर्तन होते. मग कोणत्या भागावरून प्रकाशाचे अनियमित परिवर्तन होते, खडबडीत भागातून का गुळगुळीत भागातून. आपल्याला माहिती आहे जो गुळगुळीत भाग आहे त्यातून प्रकाशाचे परावर्तन होते ते नियमित प्रमाणे होते. परंतु जो खडबडीत अशा पृष्ठभागावरून प्रकाशाचे अनियमित परावर्तन होते आणि म्हणून आपलं योग्य उत्तर आहे खडबडीत हे उत्तर येणार आहे. नेक्स्ट आहे आपला, डॅश डॅश म्हणजे प्रकाश किरणाच्या मार्गक्रमणाचे विशेष चित्रीकरण होय. मग प्रकाश मार्गाचे विशेष चित्रीकरण कोण आहे, प्रतिमा आहे का किरणाकृती आहे. प्रतिमा असू शकते का, तर नाही. जो प्रकाश जो किरण आहे ती दाखवला आहे की प्रकाश किरणाचा मार्गक्रमण दाखवलेला आहे. त्याच्यामुळे प्रतिमाही होऊ शकत नाही. प्रतिमा ही आरशासमोर असते. त्याच्यामुळे हे जे आपलं आन्सर आहे रॉंग आहे. आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे, किरणाकृती म्हणजेच प्रकाश किरणाच्या मार्गक्रमणाचे विशेष चित्रीकरण होय. आपलं इथे हे करेक्ट आन्सर आहे. तर अशा प्रकारे मला आपण सरावाच्या माध्यमातून प्रश्नाची उत्तरं पाहिली. आता आपण पाहणार आहोत खेळाच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. चला तर सुरुवात करूया या खेळाच्या प्रश्नाला. तुम्हाला इथे एक प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे 4 ऑप्शन्स आहेत. ते 4ही ऑप्शन आपले बरोबर नसणार आहेत. त्यापैकी एकच ऑप्शन बरोबर असणार आहे, तो योग्य आन्सर असणार. त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. बघा ती सुरुवात करणार होती तिला आहे. पहिला जो प्रश्न आहे, पुस्तकाची पान आरशासमोर धरली असता शब्दांची डॅश डॅश प्रतिमा दिसते. मग शब्दांची प्रतिमा आपल्याला कशी दिसते,
उलटी दिसते, वास्तव दिसते, लहान दिसते का वास्तव दिसते? तर या चारपैकी आपलं योग्य उत्तर आहे. जर आपण पुस्तकाची पानं जर आपण आरशासमोर धरली तर आपल्याला ती पानं कशी दिसतात, ते अक्षर कसं दिसतं, हा प्रयोग तुम्ही घरी जाऊन नक्कीच पाहायचा आहे. घरी करून पाहायचा आहे की एक पुस्तक घ्यायचं आणि ते आरशासमोर ठेवायचं आहे आणि मग त्याची पानं तुम्हाला जे चित्र आहे किंवा त्याचं चित्र म्हणा किंवा त्याचं जे अक्षर आहे ते कसं दिसतं आहे, जसं तुम्ही वाचू शकता तसं आरशामध्ये बघून वाचू शकता का? तर नाही. तुम्हाला ते कसं दिसणार आहे? उलटं दिसणार आहे. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, बहिर्गोलीय आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमेचे जे स्वरूप आहे ते डॅश डॅश असणार आहे. जे बहिर्गोलीय आरशामुळे कोणकोणत्या प्रकारचे स्वरूप प्रतिमेचे स्वरूप दिसणार आहे? मग आभासी दिसणार आहे, आरशाच्या मागे दिसणार आहे, ती वस्तूपेक्षा लहान दिसणार आहे, काही सर्व पर्याय योग्य आहे. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे, बहिर्गोलीय आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमेचे स्वरूप हे सर्व पर्याय योग्य हे आपलं हे इथे योग्य असणार, कारण ते आपल्याला आभासी आहे, आरशाच्या मागे देखील आहे आणि गोलीय आरसा देखील आहे. हे आपलं योग्य उत्तर आहे. बघा आता आपलं जे नेक्स्ट क्वेश्चन आहे, जर गोलाकार पृष्ठभागाचा आतला भाग हा चकचकीत असेल तर त्याला डॅश डॅश म्हटलं जातं. बघा नीट प्रश्न इथे काय दिला आहे, जर गोलाकार पृष्ठभागाचा जो आतला भाग आहे तो कसा आहे, चकचकीत असेल तर त्याला काय म्हणतात? अंतर्वक्र म्हणणार का, अंतर्वक्र आरसा म्हणणार का, गोलीय आरसा म्हणणार का, बहिर्वक्र आरसा म्हणणार? तर आपलं जे योग्य उत्तर आहे मुलांनो, अंतर्वक्र आरसा म्हणणार. जो गोलाकार पृष्ठभागाचा जो आतला भाग जर चकचकीत असेल तर आपण त्याला काय म्हणणार? त्या सराला अंतर्वक्र आरसा असे म्हणणार आहोत आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केले आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, आरशाचा ध्रुव व नाभी यांच्यातील जे अंतर आहे त्या अंतराला डॅश डॅश म्हणतात. मग काय म्हणतात? आरशाचा ध्रुव आणि नाभी यांच्या अंतराला मग ध्रुव म्हणणार, मुख्य अक्ष म्हणणार, नाभी अंतर म्हणणार का वक्रता त्रिज्या म्हणणार? तर यापैकी आपलं जे योग्य उत्तर आहे, अक्षाचा ध्रुव नाभी याच्यातील अंतराला नाभी अंतर असे आपण म्हणणार आहोत आणि म्हणून आपलं हे इथं योग्य उत्तर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जर एखाद्या वस्तूचे स्थान हे अंतर्गोल आरशाच्या वक्रता केंद्रापासून खूप दूर ठेवले तर प्रतिमेचा आकार कसा दिसणार आहे? डॅश डॅश दिसतो. कसा दिसणार आहे? वस्तूपेक्षा दिसणार आहे, मूळ वस्तू एवढा दिसणार आहे, वस्तूपेक्षा लहान दिसणार आहे का बिंदू रूपामध्ये दिसणार आहे? बघा आता त्यांनी नीट प्रश्न समजून घ्यायचा सांगितलं आहे, एखाद्या वस्तूचे स्थान अंतर्गोल आरशाच्या वक्रता केंद्रापासून जर खूप दूर केलं आहे तर ते वस्तूपेक्षा मूळ वस्तू एवढा दिसू शकतो का? तर नाही. वस्तूपेक्षा लहान दिसणार आहे का? नाही. वस्तूपेक्षा मोठा पण दिसणार आहे का? नाही. तर मग तो कसा दिसणार आहे? बिंदू स्वरूपामध्ये दिसणार आहे. म्हणजे तो खूप लांबवर ठेवला म्हणजे त्याच्यामुळे वस्तूचा आकार असणार आहे बिंदू स्वरूपात. हे आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट आहे, जर आपाती किरण हे मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण कसे जाणार? बघा प्रश्न नीट बघा, जर आपाती किरण हे मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण कसे जाणार? मुख्य नाभीतून जातो, मुख्य अक्षाला समांतर जातो, त्याच मार्गाने परत जातो का परावर्तन होत नाही? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे, जर आपाती किरण हे मुख्य नाभीतून जेव्हा जात असतात तेव्हा परावर्तित किरण हे मुख्य अक्षाला समांतर जातो. हे आपलं इथे करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जे कार्टेशियन जे चिन्ह आहे ते संकेतानुसार वस्तू नेहमी आरशाच्या डॅश डॅश ठेवतात. वस्तू कुठे ठेवतात? आरशाच्या उजवीकडे ठेवतात, पुढे ठेवतात, डावीकडे ठेवतात का ध्रुवाकडे ठेवतात? तर वस्तू ही नेहमी कुठे ठेवतात? बघा कार्टेशियन चिन्ह आणि संकेतानुसार वस्तू ही नेहमी आरशाच्या डावीकडे ठेवतात. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे इथे दिले आहे, सपाट आरशातील व्यक्तीची ही पूर्ण प्रतिमा दिसण्यासाठी आरशाची उंची त्या व्यक्तीच्या डॅश डॅश असणे आवश्यक आहे. मग किती उंची असणं आवश्यक आहे? जर आपल्या आरशामध्ये जो सपाट आरसा आहे आपल्या घरातला, त्या आरशामध्ये जर आपल्याला आपली जी प्रतिमा पाहिजे असेल तर त्या प्रतिमा बघण्यासाठी आरशाची उंची त्या व्यक्तीच्या किती असणं आवश्यक आहे? मग त्या व्यक्तीच्या उंची एवढी असणं आवश्यक आहे, सांगता येत नाही, किंवा निम्मी असणं आवश्यक आहे का दुप्पट असणं आवश्यक आहे? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे, सपाट आरशाची व्यक्तीची पूर्ण प्रतिमा दिसत असेल तर आपल्याला ती त्या व्यक्तीची निम्मी असणे आवश्यक आहे आणि म्हणून जे आपले ते योग्य उत्तर निम्मी हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणत्या साधनात अभिसारित प्रकाशाचा उपयोग करत नाहीत? आता त्यांनी सांगितलं की अभिसारित साधन म्हणजे अभिसारित प्रकाश आहे तो कोणत्या गोष्टीमध्ये उपयोग केला जात नाही, कोणत्या साधनामध्ये केला जात नाही. तिथे तुम्हाला 4 ऑप्शन आहेत, 4 पर्याय आहेत. पहिला आहे रस्त्यावरील दिवे, दुसरं आहे सौर उपकरणे, तिसरं आहे वाहनाची हेडलाईट्स आणि चौथं आहे फ्लड लाईट्स. तर या 4 पैकी जे आपलं योग्य उत्तर आहे मुलांना की जे साधन अभिसारित प्रकाशाचा उपयोग हा रस्त्यावरील दिवे आहे त्याच्यामध्ये करण्यात येत नाही आणि म्हणून आपण इथे या योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे.
आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जेव्हा प्रकाश किरणे आरशावरील परावर्तनाद्वारे एका बिंदूपाशी एकत्र येतात तेव्हा प्रकाशाचे डॅश होते. मग त्या प्रकाशाचे काय होते की जेव्हा जे प्रकाश किरण आहेत ते आरशावरील परावर्तन होते, म्हणजे ते रिफ्लेक्ट होतात, त्यावेळी ते एका बिंदूपाशी एकतात. म्हणजे ती प्रक्रिया कोणती आहे? मग त्याला आपण अभिसारण म्हणणार, त्याला एकत्रीकरण म्हणणार, त्याला अपसरण म्हणणार का त्याला विषयलन म्हणणार? तर यापैकी आपले योग्य उत्तर आहे, जेव्हा प्रकाश किरण हे आरशावरील परावर्तनाद्वारे एका बिंदूपाशी एकत्र येतात तेव्हा प्रकाशाचे हे अभिसरण ही प्रक्रिया ही होत असते. आणि म्हणून जे आपले इथे योग्य उत्तर आहे त्या योग्य उत्तरावर आपण इथे क्लिक करणार आहोत. बरोबर मुलांना? तर अशा प्रकारे मुलांना आपण या खेळाच्या माध्यमातले जे प्रश्न आहेत ते आपले इथे परिपूर्ण इथे झालेले आहेत. खेळाच्या माध्यमातून आपला जो दुसरा टास्क आहे तो देखील कंप्लीट झालेला आहे. आता आपण तिसरा टास्क करणार. जो आपला तिसरा टास्क आहे परीक्षा. आता परीक्षेच्या माध्यमातून देखील मुलांना जसे आपल्याला खेळाच्या माध्यमातून 4 ऑप्शन्स होते, 4 पर्याय होते, तसेच आपल्याला इथे देखील ऑप्शन आहे परीक्षेमध्ये. इथे हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आपण सुरुवात करूया. दिले, जर गोलाकार पृष्ठभागाचा आतला भाग हा चकचकीत असेल तर त्याला डॅश म्हणतात. तर काय म्हणणार आहे? अंतर्वक्र म्हणणार, गोलीय आरसा म्हणणार, अंतर्वक्र आरसा म्हणणार का बहिर्वक्र आरसा म्हणणार? तर जर गोलाकार पृष्ठभागाचा आतला भाग जर चकचकीत असेल त्याला आपण काय म्हणणार आहोत? अंतर्वक्र आरसा असे आपण त्याला म्हणणार आहोत. आणि म्हणून हे आपले इथे योग्य उत्तर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जेव्हा प्रकाश किरण हे आरशावरील परावर्तनाद्वारे एका बिंदूपाशी एकत्र येतात तेव्हा प्रकाशाचे काय होते आहे? मग आपल्याचे 4 ऑप्शन आहे, अभिसरण, अपसरण, एकत्रीकरण का विषालयन? तर या 4 पैकी आपल्या उत्तर जो प्रकाश किरण आरशावरील परावर्तनाद्वारे जेव्हा एकत्र येतात तेव्हा ती प्रक्रिया कोणती आहे? अभिसरण प्रक्रिया आहे. आणि म्हणून आपण इथे क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सपाट आरशात व्यक्तीची पूर्ण प्रतिमा ही दिसण्यासाठी आरशाची उंची त्या व्यक्तीच्या डॅश असणे आवश्यक आहे. मग किती असणे आवश्यक आहे? व्यक्तीच्या उंची एवढी, निम्मी असणे, सांगता येत नाही का दुप्पट आहे? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे निम्मी असणे हे आवश्यक आहे. आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, बहिर्गोलीय आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमेचे स्वरूप हे डॅश असते. मग कसे स्वरूप आहे? आभासी आहे, वस्तूपेक्षा लहान आहे, आरशाच्या मागे आहे का सर्व पर्याय योग्य आहेत? बघा आता इथं कोणता शब्द आहे? बहिर्गोल आहे, अंतर्गोल नाही. मग बहिर्गोल आरशामुळे मिळणारी जी प्रतिमेचे स्वरूप कसे असणार आहे? ती प्रतिमा आभासी पण असणार आहे, ती प्रतिमा वस्तूपेक्षा लहान पण असणार आहे आणि ती आरशाच्या मागे पण असणार आहे. म्हणजेच हे जे सर्व पर्याय आहेत ते सर्व पर्याय आपल्याला लागू होत आहेत. आणि हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण कसा असणार आहे? मग तो मुख्य नाभीतून जातो त्याच मार्गाने परत जातो का मुख्य अक्षाला समांतर होतो का तो परावर्तन होतच नाही? तर यापैकी आपलं योग्य उत्तर काय आहे? आपण माहित आहे, जर आपाती किरण हे मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण हे मुख्य नाभीतून जातो. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे की जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण हा मुख्य अक्षाला हा समांतरच होत आहे. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या साधनात अभिसारित प्रकाशाचा उपयोग करत नाही? मग कोणत्या अभिसारित प्रकाशाचा उपयोग कोणत्या गोष्टीसाठी केला जात नाही आहे? तर बघा इथे रस्त्यावरील दिवे, वाहनाचे हेडलाईट, स्वरूपकर्ण का फ्लड लाईट्स? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे रस्त्यावरील दिवे, याच्यामध्ये त्याचा वापर केला जात नाही. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जर एखाद्या वस्तूचे स्थान हे अंतर्गोल आरशाच्या वक्रता केंद्रापासून खूप दूर ठेवले तर प्रतिमेचा आकार हा आपल्याला कसा दिसेल? की जी वस्तू ठेवली आहे ती वस्तू म्हणजे प्रतिमा आहे, मग ती आपल्याला कशी दिसणार आहे? मग वस्तूपेक्षा मोठी दिसणार आहे, वस्तूपेक्षा लहान दिसणार आहे का मुळेच तेवढे दिसणार आहे का ती बिंदू स्वरूपात दिसणार आहे? तर ती वस्तू आपल्याला कशी दिसणार आहे? ती आपल्याला बिंदू स्वरूपामध्ये दिसणार आहे. आणि म्हणून आपल्या इथे हे करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुस्तकाची पान आरशासमोर धरले असता शब्दांची प्रतिमा डॅश दिसते. कशी दिसते? उलटी दिसते, लहान दिसते, वास्तव दिसते का वास्तव दिसते? तर यापैकी आपलं एक उत्तर आहे पुस्तकाची पान आरशासमोर धरले असता शब्दांची उलटी अक्षरे आपल्याला दिसायला लागतात. आणि म्हणून आपण हे उलटी आपला जो करेक्ट आहे त्याच्यावर आन्सर क्लिक केला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, आरशाचा ध्रुव व नाभी याच्यातील अंतराला डॅश म्हणतात. मग काय म्हणतात? आरशाचा जो ध्रुव आहे आणि त्याची नाभी आहे त्याच्या अंतराला मग काय म्हणणार? ध्रुव म्हणणार, नाभी अंतर म्हणणार, मुख्य अक्ष म्हणणार का वक्रता त्रिज्या म्हणणार? तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे त्याला आपण म्हणणार आहोत नाभी अंतर असे आपण म्हणणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कार्टेशियनचं चिन्ह संकेतानुसार वस्तू नेहमी आरशाच्या डॅश ठेवतात. मग कुठे ठेवली जाते? उजवीकडे, डावीकडे, पुढे का ध्रुवावर?
तर ती वस्तू ही नेहमी मुलांनो डावीकडे ठेवली जाते. जर क्वार्टेशनचे चिन्ह आहे संकेतानुसार वस्तू नेहमी आरशाच्या डावीकडे ठेवले जातात. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. तर हे बघा, मुख्य अक्षाला समांतर जातो, परावर्तन होत नाही. तर आपले उत्तर हे होते मुख्य अक्षाला समांतर जातो, हे आपण इथं उत्तर दिलेलं आहे. तर अशा प्रकारे बघा आपण पाहणार आहोत सराव, खेळ आणि परीक्षेचे आपले जे 3 टास्क आहेत ते कंप्लीट झालेले आहेत. आपला जो शेवटचा टास्क आहे जो प्रश्न उत्तराचा आहे तो आपण केल्यानं पाहणार आहोत. त्या प्रश्नामध्ये देखील काही लघुत्तरी काही दीर्घोत्तरी प्रश्न आहेत. ते प्रश्न कोणते ते पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा इथे दिलं की त्याचा पहिला प्रश्न आहे प्रश्न उत्तराचा. त्यांनी सांगितलं की आरसा म्हणजे काय. त्यांनी सांगितलं की जो आरसा म्हणजे काय, जो पृष्ठभागाच्या प्रकाशाचे परावर्तन करून जो सुस्पष्ट प्रतिमा आपल्याला दाखवतो दर्शवतो त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, आरसा म्हणणार. बघा इथे दिलं आहे जो पृष्ठभाग प्रकाशाचे परावर्तन करून सुस्पष्ट प्रतिमा ही तयार करतो त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, आरसा म्हणणार आहोत. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट आहे सपाट आरसा कसा तयार केला जातो. जो सपाट आरसा आहे त्या सपाट आरशाला ॲल्युमिनियमचा किंवा चांदीचा थर लावून लेड ऑक्साईडचा थर त्याच्यावरती टाकला जातो आणि तेव्हा सपाट आरसा हा तयार होतो. बघा ते दिलं आहे सपाट गुळगुळीतून काचेच्या मागील पृष्ठभाग, जो काचेचा जो मागचा जो गुळगुळीत जो पृष्ठभाग आहे त्याला ॲल्युमिनियम किंवा चांदीचा काय दिला जात आहे, लेप देतं आणि ते सपाट आरसा तयार होतो. व परावर्तक लेपावर आणि जो परावर्तक जो लेप आहे त्या लेपावर लेड ऑक्साईड काय केले जाते, लेड ऑक्साईड सारख्या पदार्थाचा संरक्षक थर हा दिला जातो. आणि म्हणून आपल्या इथं हे आन्सर आहे की सपाट आरसा हा अशा प्रकारे हा तयार केला जातो की त्याला ॲल्युमिनियम किंवा चांदीचा थर दिला जातो. कुठे जो आरशाचा जो मागचा जो भाग आहे सपाट गुळगुळीत भाग त्याला तो चांदीचा किंवा ॲल्युमिनियमचा थर दिला जातो आणि त्याच्यावर लेड ऑक्साईडची प्रक्रिया करून तो पदार्थ संरक्षक थर म्हणून बनवला जातो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे सपाट आरशातील प्रतिमेच्या वैशिष्ट्य सांगा. आता सपाट आरसा आहे त्याची प्रतिमेचे वैशिष्ट्य कोणत्या प्रकारचे आहे की ही जी प्रतिमा आहे ही प्रतिमा कशी दिसते आपल्याला मुलांनो, ही प्रतिमा आपल्याला आभासी दिसते. सेकंड आहे वस्तूची व प्रतिमेची आरशापासून लंबरूप अंतर समान असते. कसं आहे की वस्तू आणि त्याची जी प्रतिमेचे जे आरशापासूनचे जे लंबरूप अंतर हे समान असते. बघा दिले आहे. त्याचप्रमाणे तिसरं आहे आकाराने ती स्तोत्र एवढीच असते, जेवढा आकार आहे तेवढाच आकारात ती एवढी असते. अशा प्रकारे सपाट आरशाची प्रतिमेची वैशिष्ट्ये किती आहेत, 3 दिलेले आहेत. ही आहे प्रतिमा ही आभासी प्रतिमा आहे सपाट आरशातील. ती वस्तूची प्रतिमेच्या आरशापासून ज्याची लंबरूप अंतर हे समान असते आणि आकाराची ती स्तोत्र एवढीच असते. हे आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट आहे गोलीय आरशासंबंधी संज्ञा कोणकोणत्या. आता ज्या गोलीय आरशा आहेत त्याच्या संज्ञा कोणकोणत्या आहेत. आरशाचा जो मध्यबिंदू आहे म्हणजेच काय आहे, ध्रुव आहे. आरशाचा मध्यबिंदू काय आहे, ध्रुव आहे. मग तसेच त्याला वक्रता केंद्र असे पण म्हणू शकतो, त्याला वक्रता त्रिज्या देखील म्हणू शकतो, मुख्य अक्ष म्हणू शकतो, मुख्य नाभी अंतर, अशा प्रकारच्या सर्व संज्ञा त्याला वापरल्या जातात. पुन्हा एकदा बघा गोलीय आरशासंबंधी संज्ञा कोणकोणत्या आहेत. आरशाचा मध्यबिंदू म्हणजे काय आहे, ध्रुव आहे. तसेच त्याला वक्रता केंद्र म्हणणार, वक्रता त्रिज्या देखील म्हणणार, मुख्य अक्ष म्हणणार, मुख्य नाभी म्हणणार आणि नाभी अंतर असे म्हणणार जाणार. तर अशा प्रकारे गोलीय आरशासंबंधीच्या संज्ञा आपण इथे क्लिअर केलेल्या आहेत. नेक्स्ट आहे प्रकाशाचे जे अभिसरण म्हणजे काय व त्याचा उपयोग सांगा. आता प्रकाशाचे अभिसरण हे कशा प्रकारे होते, जेव्हा प्रकाश किरण आरशावरील परावर्तनाद्वारे एका बिंदूपासून अशी एकत्र येतात. बघा इथे काय दिले, जेव्हा प्रकाश किरण हे आरशावरील एक परावर्तनाद्वारे जेव्हा त्याचं परावर्तन होतं, जेव्हा ते रिफ्लेक्ट होतात आणि ते पुन्हा त्या बिंदूपाशी जेव्हा एकत्र येतात तेव्हा प्रकाशाचे काय होते आहे, अभिसरण होते. व याचा उपयोग कशासाठी केला जातो. बघा याचा उपयोग कशासाठी करतो, जे डॉक्टर आहेत मग ते कोणकोणते आहेत, जे दात, नाक, कान, डोळे या तपासणीसाठी होतो. व त्याचप्रमाणे सौर उपकरणामध्ये देखील त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा वापर केला जातो. बघा इथे तुम्हाला समजलं आहे प्रकाशाचे अभिसरण म्हणजे काही क्लिअर झालेलं आहे की जेव्हा प्रकाश किरणे आरशावरील परावर्तन होतात त्यावेळेस ज्या बिंदूपाशी जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा त्याला अभिसरण प्रक्रिया म्हणतात. बरोबर, ही आपण अभिसरण प्रक्रिया झाली. त्यामुळे याचा जो उपयोग आहे तो डॉक्टर करतात कोणत्या गोष्टीसाठी, दात, कान, नाक, डोळे या सर्व तपासणीसाठी ह्या सौर ऊर्जेचा या प्रकाश अभिसरणाचा वापर केला जातो. नेक्स्ट आहे कार्टेशियन चिन्ह संकेतानुसार अंतराचे नियम सांगा, स्पष्ट करा. बघा आता त्यांनी ते नियम स्पष्ट केलेले आहेत. मुख्य अक्षावर एक्स अक्ष घेतात, जो मुख्य अक्षास काय आहे, एक्स आहे. बघा इथे दिलं आहे मुख्य अक्ष काय, एक्स आहे. मुख्य अक्षास एक्स अक्ष घेतात, हे पहिलं झालं. कार्टेशियन चिन्हाच्या संकेतानुसार आपण पाहत आहोत. दुसरं आपण पाहिलं आहे आरंभ बिंदूच्या उजवीकडे अंतर कसे आहे, धन आहे. तर डावीकडे काय आहे, ऋण आहे. आरंभ बिंदू जिथून आरंभ बिंदू सुरू होतो तिथून उजवीकडे अंतर कसं असणार आहे, धन असणार आहे. तर डावीकडे ऋण असतात.
तिसरं आहे मुख्य अक्षाच्या वरच्या दिशेने अंतर धन तर खालच्या दिशेने ऋण अंतर असणार आहे. आता आरंभ बिंदूकडून जर उजवीकडे जर अंतर धन तर डावीकडे ऋण आहे. त्याचप्रमाणे जर मुख्य अक्षाचे जे विचरण हे दिशेत ठरलं तर हे अंतर कसं असणार आहे, ते धन असणार आहे. तर त्याचप्रमाणे खालच्या बाजूला हे ऋण अंतर असणार आहे. क्लिअर. चौथं आहे आंतरवर्क आरशाचे नाभी अंतर ऋण व बहिर्वक्र आरशाचे जे नाभी अंतर ते कसे असणार आहे, धन असणार आहे. हे अगदी इझी आहे. सबले मुलांनी इथे 4 पॉईंट आपले क्लिअर झालेले आहेत. आंतरवर्क आरशाचे जे नाभी जे अंतर आहे ते कसं असणार आहे, ऋण प्रकारात असणार आहे. आंतरवक्राचं ऋण असणार आहे तर बहिर्वक्राचं हे अंतर धन प्रकारामध्ये होणार आहे. तर अशा प्रकारे कार्टेशियन चिन्ह संकथनसर अंतराचे जे नियम आहेत ते आपण इथे स्पष्ट केलेले आहेत. तर इथे आहे आरशाचे सूत्र लिहा. अगदी सोपं आहे. आरशाचे सूत्र आपल्याला माहीतच आहे. 1/v + 1/² = 1/f आहे. मग हे आरशाचे सूत्र असून स्क्वेअर म्हणजेच वस्तूचे अंतर व v म्हणजेच प्रतिमेचे अंतर असून f म्हणजेच गोलीय आरशाचे नाभी अंतराला आपण काय म्हणणार आहोत, f म्हणणार आहोत. अशा प्रकारे आरशाचे सूत्र हे आपल्याला दिले. आपण आरशाच्या सूत्राच्या माध्यमातून समीकरण देखील सोडवली होती. हे देखील तुम्ही पाहिलेली आहे. बघा आता अशा प्रकारे आपला जो प्रश्न आहे ते दिले की आरशाचे सूत्र काय आहे, 1/v + 1/² = 1/f. हे आपले काय आहे आरशाचं सूत्र आपण इथे घेतलेलं आहे. आपला नेक्स्ट आहे अंतर्गोल व बहिर्गोल आरसा यातील फरक स्पष्ट करा. आता तुम्हाला इथे फरक स्पष्ट करायला दिला आहे की कमीत कमी तुम्हाला 3 किंवा 4 हे फरक स्पष्ट करता आले पाहिजे. म्हणजे कोणते बघा इथे दिले आहेत, आपण पाहणार आहोत. जे पहिलं आहे इथे दिलं आहे अंतर्गोल आरसा आणि बहिर्गोल आरसा. बघा इथे अंतर्गोल आरसा आणि हा बहिर्गोल आरसा आहे. पहिला फरक काय आहे, आतल्या पृष्ठभागावर प्रकाशाचे हे परिवर्तन होते. जो आतला जो पृष्ठभाग आहे त्याच्यातून परावर्तन होते तर हा बाहेरच्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते. हे पहिलं उदाहरण आहे जे आपल्या आरसाचं फरक स्पष्टीकरणामधलं. पहिलं काय आहे, आतला जो पृष्ठभागावरून प्रकाशाचे काय होत आहे, परावर्तन रिफ्लेक्शन होत आहे. तर बाहेरच्या पृष्ठभागावरून परावर्तन होत आहे. त्याचप्रमाणे दुसरं आहे अभिसारी आरसा त्याला म्हणतात. जो अंतर्गोल आरसा आहे त्याला काय म्हटलं जाते, अभिसारी म्हणतात. तर जो बाहेरगोल आरसा आहे त्याला अपसारी आरसा असे म्हटले जातात. अगदी सोपं फरक स्पष्टीकरण आहे. पहिलंच आहे अपसारी आरसा तर दुसऱ्याचं आहे पहिलंच आहे अभिसारी आरसा तर दुसऱ्याचा आहे अपसारी आरसा. ते तिसरं आहे नाभी अंतर हे नेहमी अंतर्गोल आरशाचं ऋण प्रकारात असतं तर बहिर्गोल आरशाचं नाभी अंतर हे नेहमी धन असतं. तर अशा प्रकारे हे 3 ऑप्शन तुम्हाला 3 जे फरक स्पष्ट करा किंवा 3 मुद्दे याच्यामध्ये दाखवले आहे. पहिला आहे आतल्या पृष्ठभागावर प्रकाशाचे काय होत आहे, परावर्तन होत आहे. त्याचप्रमाणे पहिलं आहे दुसरं बहिर्गोलाचं बाहेरील पृष्ठभागावर प्रकाशाचे परावर्तन होत आहे. दुसरं आहे फरक स्पष्ट करत त्याला अभिसारी आरसा असे म्हणतात, त्याला अपसारी आरसा असे म्हणतात. त्याचप्रमाणे ते तिसरं आहे हे नाभी अंतर हे ऋण प्रकारात मोडलं जातं तर बहिर्गोलाचं हे अंतर हे धन प्रकारामध्ये मोडलं जातं. तशा प्रकारे ऋण आणि नाभी अंतर हे धन असते. तशा प्रकारे इथे 2 फरक स्पष्ट करायचे आपण घेतलेले आहे. अंतर्गोल आरसा आणि बहिर्गोल आरसा याच्यामध्ये आपण फरक क्लिअर केलेले आहे. म्हणजे मुलं की अंतर्गोल आणि बहिर्गोल आरसा याच्यातील फरक आपण पाहिलेला आहे. आता आपलं एवढं आहे विषयलन कशास म्हणतात. तर विषयलन बघा इथे दिलेलं आहे, पाहणार आहोत. गोलीय आरशामुळे होणारे विषयलन म्हणजेच प्रतिमेच्या उंचीशी असणारे वस्तूच्या उंचीचे काय आहे, एक प्रमाणे गुणोत्तर आहे. बघा इथे काय दिलेलं आहे, विषयलन म्हणजे काय आहे, गोलीय जो आरसा आहे आपण शिकलो जो गोलीय आरसा आहे. बघा गोलीय आरशामुळे होणारे विषयलन म्हणजेच काय आहे, प्रतिमेच्या उंचीशी असणारे वस्तूच्या उंचीचे काय आहे, गुणोत्तर आहे. म्हणजे कशा प्रकारे विषयलन म्हणजेच काय आहे, m आहे. m = प्रतिमेची उंची भागिले वस्तूची उंची आहे. समजलं. म्हणजेच काय आहे h1/h2 v/² आहे. तशा प्रकारे आपण त्याचं सूत्राच्या मध्ये माहिती दिली आहे. म्हणजे आपण विषयलन कशाच म्हणतात एक प्रकारे त्याची आपण थोडक्यात माहिती घेतली आहे किंवा आपण टीप दिलेली आहे. थोडक्यात आपण त्याची माहिती सांगितली आहे. तर विषयलन म्हणजे काय तुम्हाला कळालं आहे मुलांनो, की विषयलन म्हणजे गोलीय आरशामुळे जे होणारे जे विषयलन म्हणजे प्रतिमेच्या उंचीशी असणारे वस्तूचे उंचीचे काय आहे, एक गुणोत्तर आहे. विषयलन हे m मध्ये प्रकारात मोडलं जातं. म्हणजेच m = प्रतिमेची उंची भागिले वस्तूची उंची. प्रतिमेची उंची आणि वस्तूची उंची म्हणजेच h1/h2 v/² आहे. तर अशा प्रकारे आपण हे विषयलन बघा आपण इथे पाहिलेलं आहे. विषयलन कशाला म्हणतात याचा आपण देखील योग्य प्रकारे तिथे उत्तर दिलेलं आहे.
तर अशा प्रकारे मुलांना आपण जे प्रकाशाचे जे परावर्तन आहे या परावर्तनाच्या पाठाच्या माध्यमातून आपण या पाठात असणारे जे सराव खेळ परीक्षा प्रश्नोत्तरही आपण घेतलेले आहेत. तसेच या पाठाच्या माध्यमातून हर एक प्रकारचे जे घटक आहेत ते देखील आपण घेतले की प्रकाश म्हणजे काय, प्रकाशाचे परावर्तन कशा प्रकारे, प्रकाशाचे मुख्य स्त्रोत कशा प्रकारे आहे, जे गोली आरसे आहे, आरशाचे प्रकार किती प्रकारे पडतात ते त्याच्यामध्ये देखील गोली आरसा आहे, मग गोली आरशाचे किती प्रकार पडतात, एक अंतर्गोल आरसा, एक बाह्यगोल आरसा. त्याचप्रमाणे आरशाचे सूत्र आहे काय आहे त्याच्या माध्यमातून आपण ती उदाहरणं देखील सोडवलेली आहे. अशा प्रकारे आपण हर एक जो घटक आहे तो आपण या पाठाच्या दरम्यान कव्हर केलेला आहे. आपण तो व्यवस्थितरित्या चित्रीकरणाच्या माध्यमातून आणि स्पष्टीकरणाच्या माध्यमातून समजून घेतलेला आहे. तसेच या पाठाच्या दरम्यान असणारे सराव खेळ परीक्षा प्रश्नोत्तरही देखील आपण व्यवस्थितरित्या ते सोडवलेले आहे. मुलांना मला खात्री तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्हाला पाठ सांगितला आहे आणि तो तुम्हाला समजला आहे मला खात्री आहे. भेटू एका नवीन पाठामध्ये, एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.